सकाळची सुरुवात झाली होती गायांपासून. आधी सकाळी उठल्यावर गायांना चारा टाकला आणि घरामध्ये येऊन बघते तर काय, किचनमध्ये सगळे रात्रीचे भांडे घासलेले तसे ठेवलेले होते आणि एवढा पसारा असल्यावर माझी स्वयंपाक होतच नाही. आधी थोडे भांडे उचलले आणि डायरेक्ट मानीला नेऊन व्यवस्थित लावून दिले आणि तेव्हा सगळा किचन मोकळा झाला आणि मला जरा बरं वाटलं. कारण पसारा असल्यावर स्वयंपाक करूच वाटत नाही. त्यात मला स्वयंपाकाची आवड अजिबात नाही, पण मम्मी घरी नव्हती म्हणून स्वयंपाक करायला मलाच लागणार होतं. मग काय दिलं होतं भात लावून, कारण भात लावता लावता माझ्या घरातले कामं पण होऊन जातील. मग भाताचा गॅस लावून दिला आणि मग इकडे आले होते. सर्व रूम बरोबर आवरून घेतल्या आणि त्याचबरोबर सगळं घर पण झाडून घेतलं होतं. मम्मी येऊन लगेच इकडे चपात्या करायला लागली होती. मग काय मी कशाला शांत बसून, आपल्याला चपात्या येत नाही पण भाजता येतं ना. मग मस्त मम्मीला मदत करली होती बसल्या बसल्या. त्यात मम्मीच भाजत होती निम्म्या चपात्या, मी तर बसूनच होते. नंतर आवरून घेतलं, जेवण वगैरे केलं. मग आम्ही आलो तिकडे करवंद खायला, कारण 2-3 दिवसानंतर आठवण येतेच येते ना. मग आलो होतं मस्त करवंदीवर. तरी ह्या बघा माझ्या आधी कशा तुटून पडल्या होत्या. तिकून पोटभर करवंद खाऊन आल्यावर घरी येऊन मस्त गरम गरम चहा पिलो. मम्मीने त्यांचं चालू होतं दळण करायचं काम आणि त्याच्यावर तुटून पडल्या त्या 2 कोंबड्या. चालते, भेटू पुन्हा, बाय.